हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहे C++ मधला एक नवीन कन्सेप्ट, तो म्हणजे ओपनिंग अ फाईल. तर काल आपण फाईल हँडलिंगचे टाईप्स पाहिलेले आहेत. तर आज आपण फाईल ओपन कशी करायची, फाईल क्लोज कशी करायची आणि त्यात रीड, राईट, ॲपेंड यासारखे ऑपरेशन कसे परफॉर्म करायचे हे आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण फाईल ओपन कशी करायची. तर फाईल ओपन करायचे आपल्याला खूप गरजेचे आहे. जर आपल्याला कोणते ऑपरेशन परफॉर्म करायचे असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फाईल ओपन करावी लागणार आहे. तर इन फाईल स्ट्रीम टू ओपन फाईल वी मस्ट क्रिएट अ फाईल फर्स्ट इफ एनी फाईल ऑपरेशन मॅन्युप्युलेट. मग आता आपण जर आता फाईल ओपन केली. आता आपल्याला कोणतं तर आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. समजा आपल्याला रीड ऑपरेशन हे परफॉर्म करायचं आहे. तर मग आपल्याला पहिल्यांदा फाईल ओपन करायला लागते, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा एक फंक्शन यूज करावं लागेल. आता फंक्शन कुठलं यूज करायचं, तर फंक्शन आपण ओपन नावाचं फंक्शन आपण C++ मध्ये यूज करतो. ते कशासाठी, तर फाईल ओपन करण्यासाठी. आणि जर आपण फंक्शन ओपन केलं तर आपल्याला रीड फ्रॉम फाईल और म्हणजे राईट इन टू फाईल म्हणजे आपल्याला यासारखे आपल्याला ऑपरेशन परफॉर्म येतात. तर ओपन फंक्शन, मग आपण फाईल ओपन केली तर आपल्याला ओपन फंक्शनमध्ये 2 पॅरामीटर यूज करावे लागतात. तर ते कोणकोणते, फाईल नेम आणि सेकंड आहे ते फाईल मोड. फाईल नेम अँड सेकंड इज फाईल मोड. तर आता फाईल नेम म्हणजे आपण जी फाईल क्रिएट केलेली आहे त्या फाईलचे नाव, आणि फाईल मोड म्हणजे आता आपल्याला कुठलं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे ते. जर आपल्याला रीड ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर रीड, आणि राईट ऑपरेशन परफॉर्म करायचे असेल तर राईट. तर त्याचा सिंटॅक्स काय, स्ट्रीम ऑब्जेक्ट डॉट ओपन म्हणजे फाईल आपल्याला ओपन करायची, डॉट ओपन, आणि इथं फाईल नेम आणि इथं मोड. आता आपण फाईलचे मोड पाहणार आहोत. मोड म्हणजे आपल्याला फाईल रीड करायची का राईट करायचे ते आपण मोड पाहणार आहोत. तर पहिला मोड कुठला आहे, iOS इन, म्हणजेच तो आहे रीड मोड. तर सर्वात पहिल्यांदा आपण फाईल ओपन करून घेतली की आपण क्रिएट करून घेतली, तर त्यात आपल्याला रीड ऑपरेशन परफॉर्म करायचे आहे. तर आपल्याला पहिल्यांदा फाईल ओपन करणे खूप गरजेचे आहे. नंतर आपण रीड ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. तर त्याचा सिंटॅक्स काय आहे, तर त्याचा सिंटॅक्स आहे फाईल डॉट ओपन आणि फाईल नेम. फाईल डॉट ओपन आणि फाईल नेम. आता इथं फाईल डॉट ओपन, आता फाईल नेम म्हणजे आपण जी फाईल क्रिएट केलेली आहे, त्याचे नेम. .txt म्हणजे आपण टेक्स्ट फाईल केलेली आहे, आपण JPG केलेलं आहे, आपण किंवा एक्सेल फाईल तयार केली आहे. तर आपण टेक्स्ट फाईल तयार केली आहे, मग आपण तर काय घेतलं, TXT. आणि इथं iOS इन म्हणजे रीड ऑपरेशन. आता इथं राईट मोड. तर राईट मोडमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा फाईल ओपन केली आणि त्यात आपण राईट ऑपरेशन परफॉर्म आपल्याला करायचे आहे. आता राईट ऑपरेशनमध्ये फक्त आपण राईट ऑपरेशनच परफॉर्म करू शकतो. म्हणजे राईट ऑपरेशनमध्ये आपण रीड ऑपरेशन परफॉर्म करू शकत नाही. म्हणजेच यूजर कॅनॉट रीड ऑर मॉडिफाय द एक्झिस्टिंग कंटेंट्स. मग आता आपण इथं फक्त आपण रीड ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, आपण राईट ऑपरेशन करू शकत नाही. तर इथं पहिल्यांदा आपलं तर सिंटॅक्स काय आहे, तर फाईल डॉट ओपन आणि इथं फाईल नेम. तुम्हाला सांगितलं फाईल नेम, आपण जी फाईल क्रिएट केली आहे त्या फाईलचे नेम.
आणि .txt आणि इथं iOS आता इथं आउट. आपण इन कशासाठी वापरतो तर आपण रीड करण्यासाठी वापरतो आणि आउट कशासाठी वापरतो आपण तर राईट करण्यासाठी. आता आपला तिसरा मोड आहे तो म्हणजे ॲपेंड मोड. ॲपेंड मोड iOS ॲप. आता ॲपेंड मोडमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा आपण एक फाईल क्रिएट केली. आपण त्यात आपण आता ॲपेंड मोड परफॉर्म करणार आहे. पण ॲपेंड मोड म्हणजे काय तर आपण एखाद्या फाईलमध्ये काहीतरी डेटा आपण स्टोअर केलेला आहे तर आपल्याला त्या फाईलमधील डेटा रिमूव्ह न होता त्याच्या पुढे आपल्याला अजून एक डेटा ॲड करायचा आहे तर त्यासाठी आपण ॲपेंड मोडचा यूज करतो. आता याचा सिंटॅक्स काय तर फाईल ओपन नावाचे फंक्शन आणि त्यात दोन पॅरामीटर कोणकोणते तर फाईल नेम .txt आणि इथं आता आपण iOS ॲप वापरतो. आता आपला चौथा टाईप आहे तो म्हणजे iOS 8. आता 8 हा काय आहे तर हा दिस आर्ग्युमेंट्स इज यूज्ड टू ओपन अ फाईल फॉर आउटपुट. म्हणजे आपण हा आर्ग्युमेंट फाईल ओपन करतो आहे आउटपुटसाठी अँड मूव द रीड अँड राईट कंट्रोल टू द एंड ऑफ द फाईल. म्हणजे जे रीड आणि राईटचा कंट्रोल आहे तो आपण एंडच्या फाईलच्या एंडमध्ये आपण नेतो आहे. तर ह्याचा सिंटॅक्स काय आहे तर ह्याचा सिंटॅक्स आहे फाईल ओपन फाईल नेम .txt iOS 8. तर हे 4 प्रकार झाले. 6 प्रकार आहेत. आता आपला 5वा प्रकार कोणता आहे ते आपण पाहूया. तर 5वा आहे iOS बायनरी. बायनरी म्हणजे काय तर एखादी फाईल आपण बायनरी मोडमध्ये ओपन करतो. तर आता ह्याचा सेम सिंटॅक्स आहे फाईल ओपन फाईल नेम .txt iOS बायनरी हा सेम सिंटॅक्स आहे. आता आपला 6वा प्रकार आहे iOS ट्रंक. दिस आर्ग्युमेंट्स इज यूज्ड टू ट्रंकेट फाईल बिफोर फाईल इज ओपन. म्हणजे हा आर्ग्युमेंट ती फाईल आहे ते ट्रंकेट करत आहे. तर त्याचा सिंटॅक्स सेम, फक्त आपण काय करतो फाईल ओपन आणि फाईल नेम .txt आणि iOS आणि तर आपलं फक्त इथं जे आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे ते आपण इथं करतो. आता इथं आपण TRUNC घेतलं आहे ट्रंक. आता हे झालं आपण फाईल ओपन करून त्यात आपण ऑपरेशन परफॉर्म केलं. आता ऑपरेशन आपण परफॉर्म केलं त्यानंतर आपल्याला ती फाईल क्लोज करणे खूप गरजेचे आहे. तर फाईल आपण कशी क्लोज करतो तर आफ्टर कंप्लीटिंग रीड अँड राईट ऑपरेशन्स ऑन फाईल मस्ट बी क्लोज्ड. मग आता आपलं रीड आणि राईट ऑपरेशन जर परफॉर्म झाले तर आपल्याला फाईल क्लोज करणे हे खूप गरजेचे आहे. आता फाईल क्लोज करण्यासाठी आपल्याला क्लोज नावाचा फंक्शन यूज केला जातो. आता आपण जर फाईल ओपन केली त्यात आपण 2 आर्ग्युमेंट घेतली किंवा 2 पॅरामीटर घेतले. पण तसंच या फंक्शनमध्ये क्लोज फंक्शनमध्ये आपण कोणतेही आर्ग्युमेंट घेत नाही. म्हणजे ते रिक्वायर नाही, म्हणजे नाही घेतलं तरी चालते. तर असं आहे फाईल ओपन करणे, फाईलचे ऑपरेशन परफॉर्म करणे आणि ती फाईल क्लोज करणे. तर आजच्यासाठी एवढंच. नंतर आता आपण नेक्स्टला आपण फाईल ओपन म्हणजे आपण रीड ऑपरेशन परफॉर्म कसे करायचे, राईट ऑपरेशन परफॉर्म कसे करायचे, फाईल ॲपेंड कसे करायचे हे आपण पाहणार आहोत. त्याचे एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. तर आपण भेटूया उद्या आपण ते पाहणार आहोत. तर भेटू आपण उद्या. थँक्यू.